नमस्कार. हॅलो 24 तासमध्ये मी अनुपमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हॅलो 24 तासमध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असो, मग करिअर असो किंवा गुंतवणूक अथवा आरोग्य, अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि विषय आहे करिअर इन कॉमर्स. या विषयावर आणि चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेले आहे या क्षेत्रातले या विषयातले तज्ञ गिरीश जोशी आणि श्रीकांत पाटील सर यांना. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या दोघांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार गिरीश सर, स्वागत तुमचं. नमस्कार श्रीकांत पाटील, स्वागत. तर थोडक्यात ओळखही करून देते. गिरीश जोशी हे एकत्वम अकॅडमीचे संस्थापक आणि प्राध्यापक आहेत. तसंच MSc ॲटेस्टिक्स ऑपरेशन रिसर्च फॉर फायनान्स अँड मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. तसंच इनोव्हेटिव्ह टीचर ऑफ इंडिया या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर श्रीकांत पाटील यांची ओळख करून घेऊया. ते CA आणि CS आहेत. तसंच आयकॅन अकॅडमीचे ते प्राध्यापक आहेत. आणि आता थोडंसं आयकॅन या अकॅडमीविषयी. गेल्या 3 वर्षांपासून आयकॅन अकॅडमी कार्यरत आहे आणि या कालावधीमध्ये जवळपास साधारण 2,500हून अधिक विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेनं उत्तीर्ण झालेले आहेत. आयकॅन अकॅडमी 25 आणि 25हून अधिक विद्यार्थी ऑल इंडिया रँकमध्ये आलेले आहेत. तसंच या संस्थेमध्ये 11 ते 12 CA शिकवतात. या अकॅडमीमधले विद्यार्थी हे ऑल इंडिया रँकमध्ये आलेले आहेत सांगितलंच आहे आपल्याला. तर एकत्वम अकॅडमी ही प्राथमिक ट्रेनिंग संस्था आहे. तेव्हा चला तर मग करिअर इन कॉमर्स विषयी आपण आणखी चर्चा करूया. कॉमर्स ही जी शाखा आहे, इथे जर गेलं तर नेमकं काय काय करिअर करता येऊ शकतं, काय आणखी आपल्या पुढे चांगल्या संधी आहेत, याविषयी चर्चा करूया. आपल्याबरोबर गिरीश जोशी सर आणि श्रीकांत पाटील सर आहेत. लगेचच चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा सर मी आपल्याकडे येते. अभियांत्रिकी किंवा लॉ म्हणूया, मॅनेजमेंट म्हणा, अशा अनेक खरं तर संधी हल्लीच्या विद्यार्थ्यांसमोर आहेत. अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. तर CA CS या कोर्सेसचं मूल्यमापन आपण ह्याच्या तुलनेत कसं कराल? खरं सांगायचं म्हणजे करिअर इन कॉमर्स यासारख्या एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श केल्याबद्दल एकत्वम अकॅडमीचे माझे सगळे सहकारी, माझे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांचे पालक यांच्या वतीनं मी झी 24 तासला मनापासून धन्यवाद देतो. आणि एक खूप चांगल्या प्रश्नाने आपण या ठिकाणी सुरुवात करत आहात म्हणून अनुपमाताई मी आपल्यालाही धन्यवाद देतो. खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी आपल्या या सगळ्या दर्शकांच्या मध्ये जे काही पालक वर्ग आहे, हे पालक माझ्याशी सहमत होतील की साधारण 1980 पर्यंतच्या दशकामध्ये मार्क किती मिळतात 10वीला किंवा 12वीला, याच्यानंतर मग त्यांनी तो सायन्सला जाणार का कॉमर्सला जाणार का आर्ट्सला जाणार ह्याच्याविषयीचा तो निर्णय घेतला जात होता. परंतु 1990च्या दशकामध्ये 2 महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे अशी घडली की कंपनीज, कॉर्पोरेट्स या ठिकाणी भारतामध्ये येऊ लागले आणि त्यामुळे मग एकंदरच फायनान्स आणि इकॉनॉमिक्स या क्षेत्राला एक चांगली मागणी ही मिळायला लागली. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी अशी घडली की भारतामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसची जी संख्या आहे ती फार झपाट्याने वाढायला लागली. म्हणजे माझ्या माहितीनुसार आतापर्यंत भारतामध्ये साधारण 3,300हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि साधारण 14 लाखापेक्षा जास्त या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या मध्ये या ठिकाणी प्रवेश मिळत असतो. या उलट CA ची जी अकॅडमी आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ही 1949 साली याची स्थापना करण्यात आली आणि 1949 पर्यंत पासून ते आजपर्यंत म्हणजे साधारण 2017 पर्यंतच्या या 67 वर्षांच्या मध्ये एकंदर जे चार्टर्ड अकाउंटंट्स संबंध भारतामध्ये निर्माण झालेले आहेत त्यांची संख्या ही फक्त 2,50,000 आहे. आणि याचा अर्थ असा की एका बाजूनी इंजिनिअरिंगच्या या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी परिस्थिती आहे. या उलट या CA आणि CSच्या क्षेत्रामध्ये मागणी जास्त आणि पुरवठा मात्र कमी. अशा या न्यायाने आपण जर साधा विचार केला तर जिथे पुरवठा कमी असतो त्या ठिकाणी व्हॅल्यू जास्त असते, किंमत जास्त असते. या न्यायाने आज CA CS यासारखे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते पूर्ण केल्यानंतर एका चांगल्या पगाराची साधारणतः संधी ही इंजिनिअरिंग किंवा यासारख्या अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की थोडासा जर आपण अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल यासारख्या देशांशी जर तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येतं की अमेरिकेमध्ये दर 10,000 लोकसंख्येच्या मागे हे 15 चार्टर्ड अकाउंटंट्स असतात, म्हणजे या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ असतात ते. हाच आकडा न्यूझीलंडमध्ये 68 इतका आहे आणि भारतामध्ये मात्र 10,000 लोकसंख्येच्या पाठीमागे फक्त 1 चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि म्हणून
येत्या काही वर्षांच्या मध्ये भारताच्या या सबंध अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आणि कंपनी सेक्रेटरी यांना वाढती मागणी ही असणार आहे. आणि म्हणून मला सांगायला या ठिकाणी मोठा आनंद होतो की अनेक सायन्सचे विद्यार्थी सुद्धा 12वी झाल्यानंतर CA करायचंय, CS करायचंय म्हणून आमच्या अकॅडमीमध्ये येत असतात. आणि त्यांना शिकवताना आमच्या असं लक्षात येतं की त्यांना ते या क्षेत्रातली सगळे जे काही ज्ञान आहे ते फार लीलया अवगत करतात आणि एक चांगले चार्टर्ड अकाउंटंट्स बनतात. माझे असे असंख्य माजी विद्यार्थी सुद्धा जे आहेत की जे सायन्सकडून येऊन या ठिकाणी CA झालेले आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी असं या आपल्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी या क्षेत्राचा जरूर विचार करावा आणि याप्रमाणे डिमांडिंग हे करिअर असं म्हणता येईल आपल्याला. श्रीकांत, मी आपल्याकडे वळते. CA CS या कोर्सेसना नेमकं प्रवेश कोण घेऊ शकतं? त्याची काही पात्रता असते का? काय निकष नेमके असतात? कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स या तिन्ही शाखांमधले विद्यार्थी CA CS साठी ॲडमिशन घेऊ शकतात आणि प्रवेश घेऊ शकतात. बऱ्याच वेळा असा समज आहे की कॉमर्स साईडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच फक्त CA किंवा CA कोर्स जो आहे तो केला जाऊ शकतो. पण आज तुमच्या माध्यमातर्फे मी सगळ्या दर्शकांना सांगू इच्छितो की हा फार मोठा एक गैरसमज आहे. सायन्सचे जे विद्यार्थी आहेत किंवा आर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा CA CS साठी एक चांगला पर्याय किंवा चांगली एक संधी करिअरची म्हणून त्याकडे चांगल्या प्रकारे बघू शकतात. कारण की 11वी 12वी जो कॉमर्स विद्यार्थ्याचा जो पाया आहे तिथपासूनच CA आणि CS ची जी सुरुवात आहे ती तिथूनच होते. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॉमर्स बॅकग्राऊंडच असेल किंवा असली पाहिजे अशी काही त्यात कंडिशन नाहीये. त्यामुळे सायन्स साईडचे विद्यार्थी किंवा आर्ट साईडचे विद्यार्थी सुद्धा ज्यांना चांगल्या प्रकारच्या साईडला जायचं होतं सायन्सला पण त्यांना साईड ती मिळाली नाही मनासारखी किंवा डोनेशन अभावी सायन्सला ते पे नाही करू शकत आहेत, त्याच्यामुळे त्यांना मनासारखं ते करिअर सायन्समध्ये जे घडवायला पाहिजे ते नाही मिळत आहे, ते विद्यार्थी CA आणि CS या प्रकाराकडे एक चांगली संधी म्हणून बघू शकतात, चांगला पर्याय म्हणून बघू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातनं ते पुढे येणाऱ्या काळामध्ये चांगला रोजगारही त्यांना त्यातनं उपलब्ध होऊ शकतो. सो कुठल्याही शाखेचा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी हा CA CA कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो आणि त्यासाठी टक्केवारीची कुठलीही कंडिशन नाहीये किंवा सक्ती नाहीये. फक्त 12वी उत्तीर्ण विद्यार्थी असला पाहिजे आणि त्यासाठी कॉमर्स बॅकग्राऊंड असणं हे काही जरुरी नाहीये. सायन्स आणि आर्ट्स हे विद्यार्थी सुद्धा ह्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून बघू शकतो. अगदी हाच विषय धरून सर मी पुढे जाते. गिरीश सर, मला आपल्याला विचारायचं की CA CS या कोर्सेसचं नेमकं मग स्ट्रक्चर कसं असतं? कारण कुठल्याही जर शाखेतला विद्यार्थी येऊ शकतो तर नेमकं स्ट्रक्चर कसं असतं आणि किती कालावधीचे हे कोर्सेस असतात? याच्यामध्ये आपल्याला काय आहे की CA आणि CS यामध्ये थोडासा आपल्याला फरक असा या अर्थाने करावा लागणार आहे की 10वीची परीक्षा झाल्यानंतर CAचा जो CPT नावाचा जो पहिल्या स्तरावरची जी परीक्षा असते त्याच्यासाठीचं जे रजिस्ट्रेशन असतं हा विद्यार्थी करू शकतो. परंतु CS साठी मात्र 12वीची परीक्षा दिल्यानंतर किंवा 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो रजिस्ट्रेशन करू शकतो. परंतु एकंदर सर्वसामान्यपणे आपण जर विचार केला तर असं दिसतं की 12वी झाल्यानंतरच्या पुढच्या 6 ते 9 महिन्यामध्ये तो CA किंवा CS ची पहिली परीक्षा पास होतो. त्याच्यानंतर त्याचं जे काही सेकंड इयर असतं ते होतं आणि फायनल होईपर्यंत साधारण 4 वर्षांचा कालावधी त्याच्यासाठी लागतो. आणि त्यामध्ये जी एक आर्टिकलशिप म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचा जो काही एक कालावधी असतो तोही या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. तर त्यामुळे CA होण्यासाठी साधारण 4.5 वर्ष लागतात आणि CS होण्यासाठी 4 वर्ष लागतात. 3 स्तरांवरची परीक्षा यामध्ये त्या विद्यार्थ्याला द्यावी लागते आणि CAच्या अभ्यासक्रमामध्ये दुसऱ्या स्तरावरची एकंदर परीक्षा झाल्यानंतर 3 वर्षाचा आर्टिकलशिपचा कालावधी त्याच्यासाठी असतो ज्यामध्ये त्याला प्रत्यक्ष अनुभव हा ग्रहण करता येतो. अगदी. श्रीकांत पाटील, मला एक सांगा की खरं तर बरेच वेळा क्लासेस आता खरं तर खूप संख्या वाढलेली आहे, पण एक योग्य क्लास CA किंवा CS ला ॲडमिशन घ्यायची असेल विद्यार्थ्याला तर त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी योग्य क्लास कसा निवडावा, काय निकष ठेवावेत, काय सांगाल? CA आणि CS या कोर्सेससाठी आपण एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायला पाहिजे की ह्यासाठी कुठेही कॉलेजेस अवेलेबल नाही आहेत. सो तुमचा जो काही पूर्ण CA आणि CSचा जो अभ्यासक्रम आहे तो निवड करताना तुम्हाला क्लासेसची किंवा कोचिंग इन्स्टिट्यूशनची योग्य पद्धतीने निवड करणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही कशी क्लासची निवड करता त्याच्यावर तुमचा करिअरचा पुढचा आधारस्तंभ किंवा पुढचा आलेख
अवलंबून आहे. बरोबर. सो क्लासेसची निवड करताना शक्यतो विद्यार्थी आणि पालकांनी एक 3 गोष्टी जनरली बघायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे जे प्राध्यापक आहेत किंवा तुमचे जे शिक्षक आहेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत की नाही, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहेत की नाही, कंपनी सेक्रेटरी आहेत की नाही, हा पहिला क्रायटेरिया त्यांनी बघणं जरुरी आहे. दुसरा क्रायटेरिया त्यांनी हा बघणं जरुरी आहे की जे काही प्राध्यापक शिकवत आहेत तुम्हाला त्यांचा अनुभव किती आहे, म्हणजे त्यांनी किती वर्ष त्यांना शिक्षणाचं शिकवलं आहे, त्यांनी किती वर्ष शिकवत आहेत ह्याचा अनुभव किती आहे. कारण ते जेवढे वर्ष शिकवत आहेत तेवढी त्या विषयांमध्ये ते पारंगत आहेत आणि तेवढी त्यांची त्या विषयावर पकड आहे. त्याच्यामुळे त्या शिक्षकांचा अनुभव हा लक्षात घेणं फार जरुरी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्लासेसचा जो असतो एक सक्सेस रेट असतो तोही बघणं जरुरी आहे की या क्लासचे किती विद्यार्थी आतापर्यंत उत्तीर्ण झालेले आहेत, किती ऑल ओव्हर इंडिया रँकमध्ये आलेले आहेत. कारण आजच्या जगात बघायला गेलं तर सक्सेस काउंट्स, त्यामुळे तो सक्सेस रेट सुद्धा बघणं जरुरी आहे. सो प्राध्यापकाचं शिक्षण, प्राध्यापकाचा अनुभव आणि क्लासचा सक्सेस रेट या सगळ्याचा समतोल सांभाळून विद्यार्थी आणि पालकांनी एक योग्य असा क्लासचा निर्णय या 3 गोष्टींवर घेणं जरुरी आहे असं मला वाटतं. खरं, जसं क्लासेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे तसंच तो विद्यार्थी सुद्धा तेवढा स्पार्किंग असणं गरजेचं आहे. प्रत्येक कॉमर्सला गेलेला विद्यार्थी CA होऊ शकत नाही. तर नेमके काय गुण असावेत हे आपण चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण करिअर इन कॉमर्स या विषयावर चर्चा करतो आहोत आणि या विषयातले 2 तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा मी गिरीश जोशी सरांकडे जाते. सर, खरं तर असं म्हणतात की कॉमर्सला जाणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणतो की CA होणं काही सोपं नाही बाबा. रिझल्ट एकतर हजारो लाखो लोक बसतात, त्याच्यामध्ये फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी पास होत असतात. रिझल्ट अवघड असतो. तुम्हाला काय नेमकं सांगायचं विद्यार्थ्यांना? आपण अगदी खरं बोललात. म्हणजे मुलांच्या आणि पालकांच्या मनामधला प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला. परंतु मी आपल्याला पूर्णपणे विश्वासाने आणि आपला एक सगळ्यांचा हितचिंतक आणि मित्र या नात्याने पूर्ण विश्वासाने सांगतो की CAच्या या 67 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही निकाल हा 0.5%, 1% लागलेला नाही. बोटावर मोजण्या इतकेच फक्त पास होतात असं कधीही घडलेलं नाही. तर CAची जी पहिली परीक्षा आहे, CPT असं ज्याला म्हटलं जातं, यापूर्वी त्याला P1 आणि त्यापूर्वी त्याला फाउंडेशन असं म्हटलं जायचं. तर या परीक्षेचा निकाल हा साधारण 35 ते 45% इतका असतो. दुसरी जी स्टेज आहे ज्याला आता IPCC असं म्हटलं जातं, त्याचा निकाल हा साधारण 25 ते 35% इतका असतो. आणि फायनल जी परीक्षा आहे की जी परीक्षा पास झाल्यानंतर तो विद्यार्थी CA होणार असतो, त्या परीक्षेचा निकाल हा 15 ते 25% इतका असतो. आता आपण यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, मगाशी CA श्रीकांत यांनी सांगितलं त्याप्रमाणे की या संबंध CAच्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही एंट्री रिस्ट्रिक्टेड नाही. म्हणजे गुणवत्तेचा निकष लावून आणि 12वीला त्याला 90% मार्क मिळाले तरच या कोर्ससाठी ॲडमिशन मिळते असं नसताना, अशी कुठलीही कंडिशन नसताना या ठिकाणी जेव्हा लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी आपला प्रयत्न करत असतात, तर त्या दृष्टीनं 35 ते 45% हा निकाल काही कमी आहे असं मला वाटत नाही. अर्थात मी असं जेव्हा म्हणतो की हा निकाल 35% असतो, तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की 65% विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. आणि मग हे अनुत्तीर्ण का होतात ह्याचा आपण जर विचार केला तर असं लक्षात येतं की नेमकं या परीक्षेसाठी कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत, यासाठी कोणते पैलू त्यांनी विकसित केले पाहिजेत, ह्याचं मार्गदर्शन विद्यार्थ्याला मिळत नाही. आणि म्हणून मग तो अनुत्तीर्ण होतो. आणि म्हणून मग ही व्यावसायिक परीक्षा ही जी आहे ही अवघड आहे असा थोडाफार समज हा समाजामध्ये पसरलेला आहे. आणि तुम्ही जे आता हे सांगितलं तर मला तोच प्रश्न खरं तर आपल्याला पुढे विचारायचा आहे. मग ह्या अशा विद्यार्थ्यांनी कुठले गुण, कुठले कौशल्य आत्मसात करावेत किंवा काय असावेत त्यांच्याकडे ही कौशल्य? खरं सांगायचं म्हणजे असं आहे की मी जेव्हा 12वीची परीक्षा पास होतो, 10वीची परीक्षा पास होतो आणि जेव्हा मला असं लक्षात येतं की मला CA, CS यासारखा एखादा व्यावसायिक कोर्स या ठिकाणी करायचा आहे, त्यावेळेला विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती त्यांनी विद्यार्थी न राहता व्यावसायिक विद्यार्थी झालं पाहिजे. म्हणजे स्टुडंट न राहता त्यांनी प्रोफेशनल स्टुडंट झालं पाहिजे. आता याचा अर्थ नेमका काय? तर पहिली इयत्तेमध्ये फर्स्ट करतो तो, परीक्षा देतो तो, पास होतो. आणि दुर्दैवाने असं लक्षात येतं की अशाच प्रकारचा तो अभ्यास करतो, परीक्षा देतो आणि मग ते विसरतो. हे 10वी आणि 12वी पर्यंत सुद्धा घडत असतं. म्हणजे अभ्यास करायचा तो कशासाठी?
तर तो परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी. असा ज्याचा दृष्टिकोन असतो तो माझ्या मते असतो तो विद्यार्थी. आणि जे ज्ञान आपण मिळवणार आहोत, जे आपण या ठिकाणी जी काही कौशल्य आत्मसात करणार आहोत, ती मला पुढे व्यवसायामध्ये माझ्या लागणार आहेत. माझ्या एकंदर व्यावसायिक यशस्वीतेसाठी मला त्या कौशल्यांचा उपयोग होणार आहे. असं जेव्हा त्या विद्यार्थ्याला कळतं आणि ते तो स्वीकारतो, तेव्हा त्याचं रूपांतर हे व्यावसायिक विद्यार्थ्यामध्ये होतं. मग आता होतं काय, मी एक साधं उदाहरण सांगतो की अशी एक कल्पना करा की इंडिया आणि ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये एक टेस्ट मॅच सुरू आहे क्रिकेटची. शेवटचा बॉल हा त्या दिवसातल्या त्या टेस्ट मॅचमधला शेवटचा बॉल हा राहिलेला आहे आणि भारताला विजय मिळवण्यासाठी 5 रन्सची आवश्यकता आहे आणि 9 विकेट्स ऑलरेडी आपल्या गेलेल्या आहेत. एकच बॉल शिल्लक आहे आणि जर ऑस्ट्रेलियाला शेवटची विकेट मिळाली तर ऑस्ट्रेलिया जिंकणार आहे. आपल्या बॅट्समननी जर षटकार मारला तर आपण जिंकणार आहोत आणि यापैकी काहीच घडलं नाही तर ती मॅच ड्रॉ होणार आहे. अशी एक खूप एक्साइटिंग सिच्युएशन असताना समजा एखाद्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि एक हार्ट सर्जन ही मॅच बघतो आहे. मग आता हा एक बॉल मी या ठिकाणी बघेन, त्याची जी सगळी थ्रिल्स आहेत ती सगळी मी एन्जॉय करीन आणि मग मी ऑपरेशनसाठी त्या थिएटरमध्ये जाईन, असं जर का हार्ट सर्जन म्हणाला तर ते काही त्याच्या यशस्वी तो होऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे अशाच प्रकारची जर एखादी सिच्युएशन असेल आणि माझं जर आत्ता क्लासला जाण्याची, मला जर आत्ता कॉलेजला जाण्याची आत्ता वेळ झालेली आहे, तर मी TV बंद करून मी क्लासला जातो की नाही, या प्रश्नाचं उत्तर जर जातो असं असेल तर तो व्यावसायिक विद्यार्थी झाला आणि तो जात नाही असं म्हणत असेल तो सर्वसाधारण विद्यार्थी झाला. म्हणजे त्याला व्यावसायिक विद्यार्थी म्हणून जे काही सगळे जे गुण आहेत ते या ठिकाणी आत्मसात हे करावे लागणार आहेत. एक पॉझिटिव्ह अप्रोच त्याला या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. कारण काय आहे की हे व्यावसायिक परीक्षेच्या मध्ये थोडंसं काही वेळेला अनुत्तीर्ण होणं, फेल होणं हे सुद्धा घडू शकतं. परंतु ह्या फेल्युअरकडे सुद्धा एक नवीन शिकण्याची एक नवीन पायरी म्हणून याकडे बघितली गेलं पाहिजे. सगळे आज या ठिकाणी तरुण विद्यार्थी वर्ग आहे म्हणून मी सांगतो की फूल बनकर मुस्कुराना जिंदगी है, जिंदगी को गम भुलाना जिंदगी है, सफलता पर मुस्कुराए तो क्या मुस्कुराए, असफलता पर मुस्कुराना जिंदगी है. हसत खेळत आपल्याला येणाऱ्या फेल्युअर्सचा स्वीकार करून आपण जर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि आपला अभ्यास हा जर सतत त्याचा आलेख हा जर वाढता ठेवला तर मला वाटतं की CA होणं हे अजिबात अवघड नाही. क्या बात आहे सर, हे खूपच छान तुम्ही सांगितलं निश्चितच. आणि मी म्हणते फक्त विद्यार्थ्यांना नाही तर प्रत्येक माणसाने हे त्याच्या आयुष्यामध्ये अवलंबायला पाहिजे. आपण आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण करिअर इन कॉमर्स या विषयावर चर्चा करतो आहोत आणि या विषयातले तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत गिरीश जोशी आणि श्रीकांत पाटील. आपण श्रीकांत पाटील यांच्याकडे जाऊया. सर, विद्यार्थ्यांनी, पालकांनी CA किंवा CS या कोर्सेसची नेमकी निवड कशी करावी? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की नक्की CA करावं का CS करावं. आणि मला असं वाटतं की हा जो निर्णय आहे हा पालकांनी एकट्याने न घेता किंवा विद्यार्थ्यांनी एकट्याने न घेता हा एकमेकांशी संवाद साधून हा निर्णय घेणं हा जास्त योग्य ठरेल. ह्या निर्णय घेताना जनरली 2 गोष्टी बघणं फार जास्त जरुरी आहे. पहिली गोष्ट की विद्यार्थ्याला कुठल्या विषयाची जास्त आवड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला 12वीच्या परीक्षेत त्या विषयातले आलेले मार्क. जसं आपण CA कोर्स विषयी बघायला गेलो तर CA कोर्समध्ये अकाउंट्स, टॅक्सेशन, कॉस्टिंग यासारखे प्रॅक्टिकल सब्जेक्ट जास्त आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल सब्जेक्ट विषयी आवड आहे आणि ज्यांना अकाउंट्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये चांगले गुण आहेत त्या विद्यार्थ्यांनी CA कोर्स जरूर करावा. आणि जर CS विषयी बोलायचं झालं तर CS मध्ये सिक्युरिटीज लॉ, इकॉनॉमिक लॉ, कमर्शियल लॉ असे लॉ रिलेटेड थेरॉटिकल सब्जेक्ट फार जास्त आहेत. सो ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स किंवा सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयांमध्ये थेरॉटिकल सब्जेक्टची ज्यांना जास्त आवड आहे आणि त्यांना त्या विषयात जास्त चांगले मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी कंपनी सेक्रेटरीसाठी जरूर जावं. सो कुठल्या विषयाची आवड आहे आणि त्या विषयाचे किती मार्क्स त्यांना आहेत यांची चांगल्या पद्धतीने सांगड घालून हा निर्णय योग्यरित्या करणे फार जास्त जरुरी. अच्छा, गिरीश जोशी सर, CAचा अभ्यासक्रम बदलतो आहे तर त्याविषयी आपण काय सांगाल?
गेल्या 3 वर्षापासून CAचा अभ्यासक्रम बदलणार आहे या संदर्भामध्ये चर्चा ही सुरू आहे, त्यामध्ये तथ्यही आहे. परंतु काय आहे की ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही एका पार्लमेंटरी ॲक्टनुसार स्थापन झालेली संस्था आहे आणि यामुळे कुठलेही बदल जर या अभ्यासक्रमामध्ये करायचे असतील तर त्याला लोकसभेची मान्यता मिळवणं हे आवश्यक असतं. त्या दृष्टीने सुद्धा हालचाली सुरू आहेत आणि कुठल्याही क्षणी या संदर्भातला निर्णय हा जाहीर होण्याची शक्यता आहे. एकदा हा निर्णय जाहीर झाला की मग नवीन जो अभ्यासक्रम येईल त्याप्रमाणे मुलांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण म्हणजे याचा अर्थ आजच्या या अभ्यासक्रमामध्ये ज्यांनी CPT या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची ती शेवटची संधी आहे असं होत नाही. CPTच्या परीक्षा याही पुढे घेतल्या जातील, परंतु नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना मात्र नवीन अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. काही बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत. जी CPT ही पहिल्या स्तरावरची परीक्षा आहे त्याला फाउंडेशन असं नवीन त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही विषय हे ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप असे जे असतात MCQ टाईप असे ठेवण्यात आलेले आहेत आणि काही जे विषय आहेत हे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आपली काही नेहमीची जी क्लासिकल मेथड असते त्याप्रमाणे ते घेण्यात येतील. याचं कारण असं आहे की हाच विद्यार्थी ज्यावेळेला सेकंड स्टेजला जातो, थर्ड स्टेजला जातो तेव्हा त्याला सर्व विषयांची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात द्यायची असते आणि मग केवळ त्यांनी आज MCQ टाईपच्या या एक्झामिनेशनमध्ये तो पहिल्या वर्षी पास झाला तर पुढच्या वर्षी तो तेवढं लिहू शकतो की नाही, तेवढी कम्युनिकेशन स्किल्स त्याच्याकडे आहेत की नाही, हे जरा थोडंसं जज व्हावं या हेतूनही अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तथापि यामध्ये कुठल्याही प्रकारची अजून औपचारिक घोषणा ही करण्यात आलेली नाही. अगदी अगदी आणि निश्चितच विद्यार्थी त्यावर लक्ष ठेवून असतील. सर, आज आपण दोघेही आलात आणि CACS किंवा करिअर कॉमर्समधल्या याविषयी आपण जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना असं म्हणतो की तुम्ही मनापासून प्रयत्न करा आणि उदंड यश प्राप्त करा. अगदी धन्यवाद सर. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.